ताई समोर ताई. हो हो पहिला मोबाईल तीर कमान लक्षात ठेवा, धनुष्यबाण लक्षात ठेवा. येणाऱ्या 20 मे रोजी हे पवित्र कार्य या वसाहतीमधील समस्त नागरिकांनी येणाऱ्या 20 मे रोजी हे पवित्र कार्य करायचं आहे. धनुष्यबाणाच्या समर्थ वृंदावन राहुलजी शेळे साहेब या आपला ढाण्या वाघ दिल्लीच्या तख्तावरती संसदेमध्ये पाठवायचं आहे. या ठिकाणी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी, देश बलवान करण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी, या परिसराचा विकास करण्यासाठी, मुंबईचा विकास करण्यासाठी, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी या ठिकाणी धनुष्यबाणाच्या समर्थ बनून द्यावा आणि राहुलजी शेळे साहेब यांना संसदेवर पाठवा. हा विजय खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा विजय असेल. आणि हेच सांगण्यासाठी संपर्क अभियानाच्या माध्यमातून ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत. आपण सर्वांनी लक्षात ठेवा, धनुष्यबाण निशाणी महिलांची आहे. धनुष्यबाण निशाणी त्यागाची, निष्ठेची आणि प्रभू श्रीरामाची आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की हे पवित्र कार्य तुम्हा आम्हा सर्वांना करायचं आहे. आणि येणाऱ्या माईक 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 इकडे बघा, इकडे हात लावा फुलं हात लावा. धन्यवाद ताई. माझं जे स्वागत केलं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. 2014 आणि 2019ला पण आपण माझं असंच स्वागत केलं होतं आणि असंच मला आशीर्वाद दिले होते. म्हणून 2014 आणि 2019ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याची संधी तुम्ही मला दिली आणि 2दा या ठिकाणी खासदारपदाचा बहुमान दिला. या गेल्या 10 वर्षात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील विविध कामं आपण केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रिडेव्हलपमेंट असेल, हे सगळे विषय. परंतु आरसीएफच्या कर्मचाऱ्यांचा विषय हा आपल्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय. ज्यावेळी 2014ला मी निवडून आलो त्यावेळी आरसीएफचं संपूर्ण व्यवस्थापन आणि आरसीएफची स्थिती थोडी अत्यंत बिकट होती आणि त्यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये पण एक द्विधा मनस्थिती होती. एक त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पण होतं. काही जणांनी अफवा पण पसरला होता की प्लांट इकडून थळला शिफ्ट करणार त्या संदर्भातला. परंतु वेळोवेळी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला त्यावेळी जी माहिती दिली, त्यावेळी स्टँडिंग कमिटी असतील, पार्लमेंटच्या विविध कमिटी आहेत, पार्लमेंटमध्ये आपण तो प्रश्न उपस्थित करून आरसीएफ कशी फायद्यात येऊ शकते याची सगळी माहिती कर्मचाऱ्यांनी मला दिली. त्यामुळे नेहमीच मिनिस्ट्रीकडे आपण फॉलोअप करून मिनिस्ट्रीकडे भांडून ती आरसीएफ कशी फायद्यात येईल त्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी त्यावेळी प्रयत्न केले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं पण मनपूर्वक आभार मानतो. त्यांची एक दूरदृष्टी होती आणि त्यावेळेचे मिनिस्ट्री जे मंत्री होते त्यांची पण दूरदृष्टी होती आणि त्या दूरदृष्टीतून आरसीएफ तोट्यातली आता फायद्यात त्यांनी नफ्यामध्ये आणलेली आहे. आणि त्याचं एक वेगवेगळी कारणं असेल, निमकोटेड युरिया असेल, वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत त्याच्या बाबतीत देशाने जी प्रगती केलेली आहे आणि संपूर्ण जगाला देशाचं कौतुक आहे. नॅनो युरियाच्या बाबतीत पण जे विविध प्रकल्प आणि जे प्रोडक्ट आपण काढत आहोत देशाच्या प्रगतीत त्याचा मोठा सहभाग आहे. आणि आरसीएफचा पण देशाच्या प्रगतीमध्ये ॲग्रिकल्चर पूर्ण ह्याच्यात एक मोठा सहभाग आहे. आणि मला नेहमीच आरसीएफचा पूर्ण प्लांट आणि ह्या ठिकाणी आपली कॉलनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आहे याचा नेहमीच मला अभिमान राहिलेला आहे. त्यामुळे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या वेळोवेळी व्यवस्थापनाकडे आपण मांडलेल्या आहेत. आपण मध्यंतरी मंत्री महोदयांना मिळून आपल्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या पण त्यांच्यापर्यंत ठेवलेल्या आहेत. सगळ्या मागण्यांसाठी त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण दिलेला आहे. म्हणून ह्या 20 मेला या 2024ची निवडणूक आपल्या सर्वांच्या, आपल्या आरसीएफच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीच आपली प्रगती झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपणामुळेच आपला हा सगळा प्लान नफ्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याला दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा पण सहभाग असावा. धनुष्यबाणावर बटन दाबून आपण या विकसित भारत, जो विकसित भारतचे जे स्वप्न माननीय पंतप्रधानांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे त्या विकसित भारतमध्ये आरसीएफ पण विकसित होण्याचं स्वप्न त्यामध्येच आहे. आरसीएफ विकसित झाला तरच भारत विकसित होणार आहे. आरसीएफचा प्रत्येक कर्मचारी विकसित झाला तरच भारत विकसित होणार आहे. म्हणून या विकसित भारतची यात्रेची सुरुवात ही आपल्या कॉलनीपासून आहे, आपल्या कुटुंबापासून, आपल्या परिवारापासून आहे. आणि त्याकरता
शिवसेना प्रमुखांची जी निशाणी आहे धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणावर बटन दाबून आपण या विकसित भारत यात्रेमध्ये सामील व्हा, त्यात सहभागी व्हा, साक्षीदार व्हा आणि भागीदार व्हा ही आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पासून प्रचार जोरात आणि जोशात सुरू आहे. सूर्य आपलं काम करतोय, सगळी धरती तप्त झालेली आहे आणि चुनावी माहोल पण तापलेला आहे. पण एवढंच आपल्याला सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, 4 जूनला शीतलधारा वाहतील आणि सर्व देशामध्ये थंडावा आणि उल्हास निर्माण होईल. कारण 4 जूनला संपूर्ण लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि ह्या वेळेला 400 पार मोदीजींचं सरकार पुन्हा एक बार. आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री राहुल शेवाळे साहेब यांची प्रचाराची फेरी या शाखा क्रमांक प्रभाग क्रमांक 147 या ठिकाणी आहे. आपण पाहताय की आज फक्त संवाद यात्रा भेटीगाठीचा कार्यक्रम आहे, परंतु महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टी तर बरोबर आहेच, त्याचप्रमाणे आता नव्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या 5 पक्षांची जी एकजूट झालेली आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने हे सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की जो विजय शेवाळे साहेबांचा निश्चित झालेला आहे, परंतु तो विजय आता दैदिप्यमान होणार यामध्ये कुठली शंका राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला खरोखर आनंद आहे. आणि त्याबरोबर मी विभाग प्रमुख म्हणून सर्व पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचं स्वागत करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपकी बार 400 पार ही गर्दीच तुम्हाला सर्व काही सांगून जाते. येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये आपकी बार 400 पार हा नारा दिलेला आहे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी. हा आज तुम्हाला दक्षिण मध्य मुंबई याच्यामध्ये हा जो महायुतीचा माहोल दिसतोय, याच्यावरून तुम्ही समजून द्या की सदर आपले उमेदवार माननीय राहुलजी शेवाळे साहेब हे भरघोस मताने निवडून येतील याची ही पोचपावतीच बोलायला काही हरकत नाही. आज या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार माननीय राहुल शेवाळे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत. त्यामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्तीनगर विधानसभेचे सर्व पदाधिकारी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचा आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. आणि आज या ठिकाणी साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार आणि विकासाच्या मुद्द्यावर या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा आदेश समजून आम्ही महाराष्ट्र सैनिक त्याचं पालन करत आहोत. आणि या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमधून महायुतीचा उमेदवार म्हणून राहुल शेवाळे साहेब नक्कीच जिंकतील, त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक प्रयत्न करत आहोत. यातून आमचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेजी यांची आज पदयात्रा आहे आणि आपण पाहत असाल की दिवसेंदिवस गर्दी वाढते. येणारे लोक, येणारे सहकारी सगळे वाढत आहेत आणि त्यामुळे गर्दी नक्की असणार आहे. एक चांगला सुशिक्षित उमेदवार ज्या मतदारसंघात मिळाला आहे त्या निवडून आणणं ही प्रत्येकाचं दायित्व आहे असं आम्ही सगळेजण समजतो. आणि अशा एका तरुण तडफदार उमेदवाराला संसदेत पाठवणं भविष्याचा विचार करता आमच्या दक्षिण मध्य मुंबईसाठी एक योग्य उमेदवार पक्षाने दिला आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आदेश आहेत की मोदी साहेबांसाठी नाही तर मोदी या भारत देशासाठी आपल्याला उमेदवार निवडायचा आहे. भारताचं भविष्य या मतदारसंघावरती या येणाऱ्या निवडणुकीत ठरणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तरुण तडफदार उमेदवार मिळणे हे आमचं भाग्य आहे. त्यामुळं आपण पाहिलं की जेव्हा सुरुवात केली आम्ही तेव्हा काही ठराविक लोक होतो आम्ही, पण आज अशी संख्या आहे की थांबायला सांगायला लागते लोकांना, तुम्ही नका येऊ. खूप लोक आहेत या ठिकाणी. त्यामुळं उमेदवार चांगला आहे, सुशिक्षित आहे, सगळ्यांची मनशा ही आहे की निवडून आणायचं आहे आणि भारताचं भविष्य घडवायचं आहे. मोदी साहेबांनी आमच्या स्लोगन दिले अबकी बार 400 पार, ती पुनरावृत्ती करायची. त्यासाठी ती पूर्णता करण्यासाठी आमचा खासदार निवडून जाणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचे आम्ही सगळे कार्यकर्ते एका दिलाने या ठिकाणी काम करत आहोत. आपण पाहिलं की रॅली आत्ता चालू होईल, शेवाळेसाहेब या ठिकाणी येतील आणि रॅलीची सुरुवात होईल आणि नक्की 4 जूनला जेव्हा रिझल्ट येईल
तेव्हा मला माझ्या हिशोबाने मुंबईमध्ये सगळ्यात हायएस्ट रेकॉर्डने शेवाळेसाहेब जिंकले. आजच नाही, रोजच हा प्रचार चाललेला आहे आणि मोठ्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होतात. कारण जर भारताचा विकास करायचा असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि आता इथलचे आपले दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार सन्माननीय राहुल शेवाळे साहेबांनाच इथे उमेदवारी का दिलेली आहे, कारण त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून ही सर्व जनता त्यांच्या पाठी आहे. कार्यकर्तेच नव्हतं तर सामान्य लोक सुद्धा आज या रॅलीमध्ये सहभागी होतात. जर तुम्ही दक्षिण मध्य मुंबईचा जर आढावा घेतला तर प्रत्येक रॅली ही सक्सेसफुल झालेली आहे आणि लोक चांगल्या प्रकारे शेवाळे साहेबांना मतदान करण्यासाठी उतरणार आहे. कारण आमचा नाराच आहे 400 पार, मुंबईतल्या नाही तर महाराष्ट्राच्या 45 पार आम्ही सीट करणारच आहोत. आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सभा घेत आहेत आणि एवढा प्रतिसाद चांगला आणि आज अमित शहाजींनी सुद्धा सभा घेतलेली आहे. कारण ह्या सभेमधून आम्ही फक्त भारताचा विकास करतोय की जे मोदीजींनी केलेलं आहे आणि हे विकासाचीच कामे घेऊन आम्ही जनतेच्या पुढे जातोय आणि नक्कीच जनता ह्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणूनच आम्ही एवढ्या उत्साहाने नाही तर पूर्ण भारत म्हणतोय की 400 पार. साहेबांबद्दल काय सांगायचं, तुम्हाला सगळंच माहिती आहे का आपण विन होणारच आहे. ही रॅली तुम्ही बघता श्री तुम्हाला समजेल का कुठली रॅली चालली, ही साहेबांची रॅली चाललेली आहे आणि आपण नक्कीच विन होणार, हॅट्रिक मारणार आपण. महायुतीचे लोकप्रिय उमेदवार स्थानिक खासदार राहुल शेवाळे साहेब यांचं आज संवाद दौरा आहे, अणुशक्ती विभागाचा दौरा आहे आणि चेंबूरचा काही भाग यातच आहे आणि अत्यंत ताकदीने RPI असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व घटक पक्ष मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. विजय निश्चित आहे. आता आम्हाला फक्त अंतर किती आहे हे वाढवायचंय, लीड वाढवायचं आहे. विजय आमचा निश्चित ठरलेला आहे. शेवाळे साहेब नक्की तिसऱ्यांदा खासदार होणार आणि ते देशाचे मंत्री देखील होणार असा आम्हाला विश्वास. आमची लढाई देशाच्या हितासाठी सुखासाठी आहे आणि ती युतीची लढाई त्याचा विजय होणार आहे अशी मला खात्री आहे. या ठिकाणी शेवाळे साहेब जे काही निवडणुकीला उभे आहेत त्यांना आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आमचा विजय आहे, विजय आहे, विजय आहे. शक्तीमधून वार्ड क्रमांक 147 मधून खूप म्हणजे एकदम जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गर्दीमध्ये आज साहेबांची रॅली निघणार आहे. आणि आमचे युतीचे उमेदवार आहेत राहुल शेवाळे साहेब. आज तोळाबडा नगर या ठिकाणून त्यांचे आता थोड्या वेळात चालू होणार आहे आणि या ठिकाणी 100% महायुतीचा उमेदवार निवडून येणार आम्हाला पुरी गॅरंटी आहे. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. शेवाळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेवाळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल शेवाळे कामाचे, धनुष्यबाण रामाचे, धनुष्यबाण रामाचे. शेवाळे साहेब कामाचे, धनुष्यबाण रामाचे. शेवाळे साहेब कामाचे. महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो. निवडून येणार कोण? और हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. शेवाळे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महायुतीचा विजय असो. अरे आपकी बार 400 पार, अरे आपकी बार 400 पार, अरे आपकी बार 400 पार. महायुतीचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. साहेब ठाकरे यांचा जय असो. मराठी माणसाचे हिंदू सम्राट रावसाहेब ठाकरे यांचा जय असो. RPIचे राष्ट्रीय नेते राहुल शेवाळे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो.